हां चालू बघा. हॅलो. ये भीम ये भीम ये भीम. आवाज येतोय सर्वांना? येतो? हो, एक मिनिट. हॅलो हॅलो. ये भीम ये भीम ये भीम. माझ्या धर्मबंधू, माता भगिनी आणि छोटे बच्चे मित्रांनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वप्रथम मी बहुजन ग्रुप ऋषिमुनी लोखंडे आमचे मित्र यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आपल्या या ग्रुपवर मला राहण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे या ग्रुपमधील सर्व सदस्य पदाधिकारी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की हा कार्यक्रम सुरू करण्याला उशीर झाला. कारण मी या ठिकाणी राहतो तेरगावमध्ये. त्या ठिकाणी सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही धर्ममित्र ऋषिमुनी लोखंडे यांच्या घरूनच साजरा केलेला आहोत. मी अशोक वामन कांबळे, धर्ममित्र, गेल्या 35 वर्षापासून त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या सान्निध्यात आहे. ही माझी नात सलोनी विजय कांबळे. आम्ही गेल्या 3-3.5 वर्षापासून कलाशील संगीत विद्यालय या ठिकाणी क्लासिकल संगीत, हार्मोनियम, फ्लूट यांचे शिक्षण घेत आहोत. तर त्रिरत्न बौद्ध महासंघ हा म्हणजे एक चांगल्या माणूस निर्माण करण्याची खाण आहे. गेल्या अनेक वर्षापासून संघ जगभरात भारतभरात कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शिबिरं, ध्यान, वंदना वगैरे घेतली जातात. माणूस घडवण्याचं कार्य केलं जातं. बाबासाहेब हयात असताना आदरणीय भंते संघरक्षेचे यांनी त्यांची 3 वेळा भेट घेतली आणि बाबासाहेबांची तळमळ जाणून घेऊन त्यांनी बुद्ध धम्म प्रचार प्रसाराचं कार्य हाती घेतलं. त्यांना संघ निर्मितीचे शिल्पकार म्हणतात. तर सर्वप्रथम भीमरायांना आपण वंदना जाहीर करू. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे. तू दिलेले पंख हे पिंजले गेले कुठे. घे भरारी आमुच्या या पाखरांची वंदना. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी खूप मोलाचं असं कार्य केले. ते चंदनाप्रमाणे झिजले. त्यांनी आपलं रक्त आटवलं. आपल्या समाजाची सुधारणा करण्यासाठी अनेक कठीण परिस्थितीतून जातीभेदाच्या जोखड्यातून त्यांना बंधमुक्त करण्यासाठी खूप मोलाचं कार्य केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी आपल्याला बुद्धांचा धम्म दिला आहे. बुद्ध धम्म संघ ही त्रिरत्न त्यांनी आपल्या झोळीत टाकलेली आहे आणि आपल्याला खूप श्रीमंत असं करून ठेवलेलं आहे. बुद्ध धम्म ही एक जीवनकला आहे, जीवन जगण्याची कला आहे. कारण जगामध्ये एकच असा महामानव झाला की ज्यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला, ज्यांना संबोधीची प्राप्ती वैशाखी पौर्णिमेला झाली आणि ज्यांचं महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेला झाले. भगवान बुद्धांनी सर्वांनाच माहिती आहे आपणास आर्याष्टांगी मार्ग दिले, अष्टशील दिले, त्रिशरण, पंचशील, त्याचप्रमाणे 10 पारमिता, 4 आर्य सत्य. त्यांनी सांगितलं जगात दुःख आहे. आपण बघतो सध्या कोरोनाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये खूपच लोक अनेक आर्थिक, शैक्षणिक आणि इतर सर्व काही गोष्टींनी खूप कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर हे जीवन जग हे अनित्य आहे. त्यांनी अनित्याला सांगितली होती. जे काय आपण पाहतो, जे काय आता सध्या आहे तेच काही कालावधीनंतर किंवा नंतर काही क्षणानंतर असेलच अशी याची खात्री देता येत नाही. त्यांनी सांगितलं जगात दुःख आहे. दुःख आहे म्हटल्यानंतर दुःखाला कारण पण त्यांनी सांगितलं.
जगात कुठली अशी गोष्ट नाही किंवा आपल्या जीवनात कुठली अशी गोष्ट नाही जी विनाकारण घडू शकते. तर दुःखाला कारण आहे. त्याचप्रमाणे दुःख निवारण होऊ शकतं हा देखील त्यांनी मार्ग सांगितले. आणि दुःख निवारण्यासाठीचा जो मार्ग आहे आणि अष्टांगिक मार्ग हा त्यांनी सांगितला. तर जगात खूप मोठं असं कार्य भगवान बुद्धांनी केलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण जगच म्हणत आहे की युद्ध नको, बुद्ध हवा आहे. आता खूप जगातील अनेक देशांना लोकांना कळून चुकलं आहे की बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. चांगलं जीवन जगायचं असेल, सुखी जीवन जगायचं असेल तर बुद्ध धर्म खूप महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये सर्वात महत्त्वाचे असे जगात महान असे 3 गुरु आपले मानलेले आहेत. प्रथम गुरु त्यांचे भगवान बुद्ध, दुसरे गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि तिसरे गुरु संत कबीर. ह्या तिन्ही महामानवांना कोटी कोटी प्रणाम. बाबासाहेबांचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले गुरु यांनी जी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना खूप महत्त्वाचं असं महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी देखील म्हटलं आहे, शिक्षण हे वाघीण सदृढ आहे. त्यांनी बहुमोल असा मंत्र दिला आपला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर सर्वप्रथम आपण भगवान बुद्धांना नमन करूया एका गीतामधून. येते एक मिनिट. नमस्कार. हे त्याला सादर काम केलं तुझ्याच नाही आलं का ते पठाण व्हॉट्सअपला मला मला बोला नमस्कार घ्या खाली 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 तो कुठलं सेट करतो. नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा. हे गीत सादर करत आहे ट्यूटवर. चालू तुझं नाव हां तू पण चालू कर. आम्हाला 1 मिनिट. आवाज करतो.
अशा प्रकारे नमस्कार घ्यावा हो बुद्ध देवा, हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती, दिला या जगा मंत्र कारुण्य सेवा. भगवान मंत्राने आपल्याला मंत्र दिलेले भगवान बुद्धांनी. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शील, प्रज्ञा, करुणा. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपणास धम्म देण्याकरता त्यांनी जगामध्ये खूप देशांचा प्रवास करून बुद्ध धम्माचा जे काही उपलब्ध साहित्य आहे ते मिळवलं, त्यांनी अभ्यास केला आणि महत्प्रयासाने आपल्याला हा धम्म त्यांनी दिलेला आहे. तर बाबासाहेबांच्याच शब्दांमध्ये त्यांनी जी काही भाषणं दिलेली आहेत, जो काही आपल्या समाजाला आपल्याला उपदेश केलेला आहे, तर त्याचं काय नोटेशन काढलेलं आहे, तर ते आपल्या समोर भेटवत आहे. मुक्ती कोण पते, डॉक्टर बाबासाहेबांनी हा जो ऐतिहासिक ग्रंथ लिहिलेला आहे, त्यांनी समाजाला दिलेला अत्यंत मोलाचा उपदेश. मानसिक स्वातंत्र्य, आपण स्वातंत्र्य म्हणतो, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. तर मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य वसत आहे, त्याचा जोग झाला नाही. तर याचा पुरावा काय? तर बाबासाहेब म्हणतात, मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणावे लागेल. जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जो जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. हे बाबासाहेबांचं भाषण आहे, मुक्ती कोण पते यामधलं. जसं तसं मी आपल्यासमोर सादर करत आहे. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या काह्यात आणण्यास सिद्ध होतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो परिस्थिती गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही, तो स्वतंत्र आहे असे मी मानतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्यांच्या शिकवणीने वागत नाही, जो बुद्धांचा कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही, तो स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या हक्काचा अपहार झाल्यानंतर त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल परिस्थितीला घाबरून जात नाही, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. आपले आयुष्य कोणत्या कार्यात कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो. सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे अशी मी समजतो. या दृष्टीने पाहिले असता बाबासाहेब म्हणतात, बघा तो काळ म्हणजे 1935 साली बाबासाहेबांनी येवले मुक्कामी बुद्ध धर्मांतर करण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं होतं की जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी ते माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही ही जी भीम घोषणा त्यांनी गर्जना केली होती. तर 1935 ते 1956 हा खूप मोठा कार्यकाळ आहे. तर या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी प्रचार प्रसार केला, लोकांना जागृत केले. त्यावेळेचा समाज आपला अध्ययन होता, त्यांना शिक्षण नव्हतं, त्यांना कळत नव्हतं. अशा काळामध्ये त्यांनी अनेक सभा घेऊन त्यांना आपले त्यांच्यासमोर विचार मांडून त्यांची तयारी करून घेतली. तर बाबासाहेब म्हणतात पुढे, माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच, पण तुम्ही दास आहात, सेवक आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरलेली नाही. हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही.
जो माणूस हिंदू धर्मात राहील त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली देता येईल. का म्हटलेलं असेल बाबासाहेबांनी? कारण बाबासाहेबांनी खूप बालपणापासून खूप व्यसन केले. त्यांना वर्गात बसले नव्हते, वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण केलं आणि अनुभव त्यांनी घेतलेले आहेत आपल्या जीवनामध्ये. एवढा विद्वान माणूस पण अपमानास्पद वागणूक त्यांना दिल्या. त्यांना पाणी मिळालं नाही, त्यांना बैलगाडीतून खाली होते झालं. अशा अनेक प्रसंग आहेत. त्यांना राहाव्या जागा मिळाल्या नाही. ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांचा त्या काळातील मनोवाद्याने द्वेष केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. म्हणून जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्याला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली देण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतंत्र झाले पाहिजे, तुम्हाला धर्मांतर केलेच पाहिजे. पुढे दिनांक 31 मे 1936 रोजी दादर मुंबई येथे हैदराबादचे V.S. व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली महार ज्ञाती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत बाबासाहेबांनी केलेले भाषण, धर्मांतराची पूर्वतयारी म्हणून ज्ञाती परिषदेने यापुढे हिंदू देवदेवतांची पूजा अर्चा करू नये, हिंदूचे सण व्रतवैकल्य उपासतापास वगैरे पाहू नये, हिंदूंच्या कोणत्याच उत्सवात भाग घेऊ नये, तीर्थाटने वाऱ्या वगैरे करू नये. त्यानंतर 9 डिसेंबर 1935 कोरा सरोवर मुंबई येथील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण, हिंदू धर्म नाही, हा रोग आहे, महारोग आहे. हा रोग हिंदूंना झाला आहे आणि याची बाधा आम्हाला होत आहे, याचा संसर्ग आम्हाला बाधतो आहे. एखाद्यात जर सांसर्गिक रोग झाला तर ज्याप्रमाणे त्याला संपर्कापासून दूर ठेवण्यात येते त्याप्रमाणे हिंदूपासून आपण अलिप्त राहिले पाहिजे. अस्पृश्यांनी काहीही पापी केलेली नाहीत, पापी केली आहे ती स्पृश्यांनी. त्यांची फळं मात्र आम्हाला भोगावी लागतात, म्हणून आम्हाला त्यांच्यापासून दूर गेले पाहिजे. बघा, बाबासाहेबांचं भाषण त्या काळात आणि आता देखील किती महत्त्वपूर्ण आहे. आता देखील आपल्या समाजाकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बरेचसे काही लोक आहेत की देवधर्माच्या नादी लागलेले आहेत आणि आपली अधोगती करून घेत आहेत. हिंदूंना जर रोगामधून बचाव करून घ्यायचा असेल तर त्यांनीही आमच्या मागून यावे. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा संधी दिलेली आहे, तुम्ही देखील धर्मांतर करू शकता. कुठल्या व्यक्तीविरुद्ध त्यांचा उद्देश नव्हता, तर जी जाती प्रथा आहे, जी मनोवादी परंपरा आहे, जो काय अन्याय आपल्या लोकांवर होत आहे तो बाबासाहेबांना खटकत होता. हिंदू धर्म हे एक विष आहे, या विषयाचे अमृत होणे शक्य नाही. बाबासाहेब पुढे म्हणतात, हा रक्तपित्तीचा महारोग आहे, त्यापासून अस्पृश्यांना आपला बचाव करून घ्यायचा असेल तर त्यांना धर्मांतर करणे हा एकच यावर उपाय आहे. बघा, बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून, खूप यातना सहन करून प्रत्येक शब्द हा त्यांच्या अनुवादांचा ज्वारी लागलेला आहे आणि हे सर्व ते आता आपणास खूप चांगल्या प्रकारे असं मार्गदर्शन करत आहेत की जेणेकरून आपल्या समाजाची, आपल्या लोकांची, एवढंच नव्हे तर पूर्ण भारतीयांची, जगातील इतर सर्व लोकांची दुःखातून मुक्ती व्हावी म्हणून त्यांनी केलेला हा खूप मोठं हे कार्य आहे, खूप मोठी क्रांती आहे. बुद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय निश्चित केल्यानंतर त्या दृष्टीने समाज प्रबोधन करण्यास डॉक्टर बाबासाहेबांनी सुरुवात केली. 14 जानेवारी 1951 रोजी वरळी बुद्धविहारात डॉक्टर बाबासाहेबांचे व्याख्यान झाले. त्यात ते म्हणतात, बौद्ध होणे सोपे नाही, म्हणून मी काही नियम करणार आहे. ते नियम जे पाळतील त्यांना बुद्ध धर्माची दीक्षा देण्यात येईल. तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाही. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी यावे, बुद्ध धर्म स्वीकारावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावा, अभ्यास करावा. वाटला तर बुद्ध धर्म स्वीकारावा, नाहीतर 12 बाईची खिचडी करून चालायचे नाही. 12 मे 1956 रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या नभोवाणी केंद्रावरून मला बुद्ध धर्मच का प्रिय आहे या विषयावर मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणतात
की इतर सर्व धर्म ईश्वर अथवा मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात, परंतु बुद्ध धर्मामध्ये या गोष्टीला धारा नाही. बुद्ध धर्मामध्ये प्रज्ञाशील करुणा व समता ही त्यांनी दिलेली शिकवण आहे, ती माझ्या मनाला भावते. मनुष्याला या पृथ्वीवर सुखमय जीवन व्यतीत करण्यासाठी यापेक्षा वेगळे काय आहे? म्हणून ही तत्वे बुद्ध धर्म मला आकृष्ट करतो या तत्वांमुळे, असे बाबासाहेब म्हणतात. ही तत्वे जगाच्या दृष्टीने तारक आहे. जगाला तारण्याचे सामर्थ्य ईश्वरात आहे ना आत्म्यामध्ये आहे. हे सामर्थ्य फक्त बुद्ध धर्मात आहे. मुक्ती कोण पथे या ग्रंथाच्या भाषणाचा शेवट करताना डॉक्टर बाबासाहेब महापरिनिर्वाण सूक्तामध्ये म्हणतात, तथागतांनी आनंदाला केलेल्या उपदेशाची आठवण करून देतात. भगवान म्हणतात, आनंदा भिक्खू सांगास माझ्यापासून काय हवे आहे? मी आत बाहेर काहीही न ठेवता धम्मोपदेश केलेला आहे. दुसऱ्या कोणाच्या तर मग तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका. स्वतःवरच विश्वास ठेवा, दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका. सत्याला धरून राहा, सत्याचाच आश्रय घ्या, दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. डॉक्टर बाबासाहेब पुढे म्हणतात की मी देखील बुद्धांच्या शब्दाचा आश्रय घेऊन तुम्हाला निरोप देतो की तुम्ही तुमचे आधार व्हा, स्वतःच्या बुद्धीला शरण जा, सत्याला शरण जा, सत्याचा आधार घ्या, दुसऱ्या कशासही शरण जाऊ नका. हा तथागतांचा उपदेश या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकणार नाही, तुमची प्रगती व कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हे आपले मुक्तिदाते आहेत, त्यांच्या विचाराप्रती उपदेशाप्रती आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे व आपला समाज बांधवांसाठी प्रबोधनाचे व जागृतीचे अभियान राबवले पाहिजे. 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमीवर भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण ही जी उतरंड आहे ती कशी उलटेल, कशी मोडेल, हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. म्हणून बुद्ध धर्माचे ज्ञान मी तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. त्याकरता बाबासाहेब म्हणतात, मी काही पुस्तके लिहून तुमच्या शंका दूर करेल व ज्ञानाच्या पूर्णावस्थेत तुम्हाला नेण्याचे सर्व प्रयत्न करेल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे. मात्र तुमची जबाबदारी मोठी आहे. बघा, बाबासाहेब एवढंच बोलून थांबत नाही, तर पुढे बाबासाहेब म्हणतात की तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल असे वागले पाहिजे, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धम्म म्हणजे आपण गळ्यात मडे अडकून घेतलेत असे होता कामा नये. बुद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी शून्यवत आहे, म्हणून आपण उत्तम रीतीने धम्मपालन करण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये. म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचाच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बुद्ध धर्मामुळे जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता नांदणार नाही. बाबासाहेब पुढे म्हणतात, मूर्तीपूजेवर माझा विश्वास नाही. जो धर्म तुमच्या माणुसकीस किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? बघा, बाबासाहेब सरळ सरळ सत्य मार्गाने कानोगंडी करतात समाजाची, आपल्या लोकांची, की जो धर्म तुमच्या माणुसकीला किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी पिऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो
प्रगतीच्या आड येतो त्या धम्मात तुम्ही का राहता? म्हणून बुद्ध धम्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ विचार आहे. बुद्ध धम्माचा जगाचे व्यवहार दर एकाच्या कर्माने चालतात. त्यामुळे बुद्ध धम्माने मनुष्य मात्रावर जबाबदारी टाकलेली आहे. केले तसे भोगायला गेले अशी ताकीद दिली आहे. याला कर्मविपाक म्हणतात. म्हणजे स्वतःच्या क्रियेपासून निर्माण होणारी फळे. कर्म म्हणजे पूर्वजन्मी सांगितलेले पाप पुण्याचे गाठोडे असा अर्थ बुद्ध तत्वज्ञानात नाही. काही कर्मे अशी असतात की त्याचा ताबडतोब परिणाम भोगावा लागत नाही. काही कर्मे अशी असतात की त्याचा ताबडतोब परिणाम भोगावा लागत नाही. त्या कर्माच्या क्रियेचा कालांतराने परिणाम होतो, परंतु जन्मांतराने नाही, कारण पूर्वजन्मच नाही. बुद्ध धम्माने माणसाला स्वतःच्या सद्गुणांची वाढ करण्यास वाव दिला आहे. मानवाला स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी स्वतः झटले पाहिजे व स्वतःचाच उद्धार केला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने म्हटले अत्तदीपक व्हावं, स्वतःचाच व्हावा, स्वतःचाच मार्गदाता व्हावा. भगवान बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्याला खूप मोठे असे अमोल असे विचार केलेले आहेत. हे विचार लक्षात ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. बुद्ध धम्माप्रमाणे आचरण केले पाहिजे, ध्यान केले पाहिजे, पूजा विचारण पंचशी केली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला, विचारण पंचशी दिले, अरे अष्टांगिक मार्ग केले. भगवान बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये ज्याप्रमाणे मुस्लिमांचा कुराणा ग्रंथ आहे, ख्रिश्चनांचा बायबल ग्रंथ आहे, त्याप्रमाणे बौद्धांचाही एखादा ग्रंथ असावा की ज्याप्रमाणे आपल्याला आचरण करता येईल, बुद्ध मार्गाने जाता येईल. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये हा ग्रंथ लिहून खूप मोलाचं असं दान केलेलं आहे आणि आपल्यावर उपकार केलेले आहेत. म्हणून एक गीत सादर करीत आहे की उद्धरणी कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे. वामनदादांचं गीत आहे, उद्धरणी कोटी कोळे भीमा तुझ्या जन्म, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्म, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांचा जन्म नसता तर आपली अवस्था पूर्वीप्रमाणेच असते. गळ्यात मडके आणि मागे जात, तर आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास. ही बाबासाहेबांची मेहरबानी आहे. आपण जे काय आहे, चांगल्या घरात राहतो, चांगले कपडे घालतो, ही बाबासाहेबांची मेहरबानी आहे, त्यांची पुण्य आहे. बाबासाहेबांचं पूर्ण आयुष्य किर्लोस्कर गुरुजींनी मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांना दिलेलं बुद्ध धम्माचं पुस्तक, हे पुस्तक असून त्यांच्या जीवनाला कराटे मिळाले. पुढे बाबासाहेबांना अनेक गुरु मिळले, महात्मा फुले, संत कबीर, तर त्यांचा देखील त्यांच्या मनात खूप पडला आहे. आणि असे जगातील महान गुरूंमुळे बाबासाहेब देखील महान झाले. आपले गुरु जर महान असतील, चारित्र्य संपन्न असतील, शीलवान असतील, प्रज्ञावान असतील, तर तोच विचार त्याचप्रमाणे त्याच मार्गाने आपण देखील वाटचाल करू शकतो. तर गीत सादर करत आहे, उद्धरली कोटी कोटी भीमा तुझ्या जन्मामुळे. येते हां सर कुठले हां कर चालेल.
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अंतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखड बंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड. जखड बंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तुझे वृक्ष होतात ते समाज हिरवी हिरवी पाने आणि तयालाच आज. तुझे वृक्ष होतात ते समाज हिरवी हिरवी पाने आणि तयालाच आज. अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. काल कवडी मोल जिने वामनचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. काल कवडी मोल जिने वामनचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम. धन्यवाद. जय भीम. चलो बुद्ध की ओर. खुदा की तलाश में भटकते भटकते मंदिर में पहुंचा तो पंडित बोले हिंदू बन जाओ. मस्जिद पहुंचा तो हकीम बोले मुस्लिम बन जाओ. गिरजाघर पहुंचा तो पादरी बोले ईसाई बन जाओ. लेकिन फिर दर बदर भटकते भटकते तथागत की शरण में गए तो बुद्ध बोले बस एक इंसान बन जाओ. आणि हाच बुद्ध धम्म आहे. माणसाला माणुसकी देणारा, माणसाला माणूसपण देणारा, माणसाला माणूस म्हणून घडवणारा हाच बुद्ध धम्म आहे. बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी खूप मोलाचं असं कार्य केलेलं आहे. त्यांनी स्वराज्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, लढाया केल्या, रात्रंदिवस ते लढले माणसाला माणूसपण देण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी.
तर त्यांचे गुरु संत तुकाराम महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु भगवान बुद्ध आणि राष्ट्रपिता महात्मा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे गुरु भगवान बुद्ध आणि महात्मा फुले. अशा महान गुरूंची परंपरा, या महान गुरूंना पुन्हा कोटी कोटी प्रणाम. तर संत तुकाराम महाराजांचा एक अभंग वाचून दाखवतो. त्यांचे विचार. पंचांगाच्या मागे लागतो अडाणी, पंचांगाच्या मागे लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी शुभाशुभ. पंचांगाच्या मागे लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी शुभाशुभ. मूर्ख भट म्हणे त्याज्य दिन आज. बघा बामण कशा बसवतात. त्या काळात देखील संत तुकाराम महाराजांनी खूप मोठे असं कार्य केलेले आहे. त्यांना देखील खूप अन्याय अत्याचार सहन करावा लागलेला आहे मूळवाद्यांचा. मूर्ख भट म्हणे त्याज्य दिन आज, दक्षिणेची लाच बाळगेना. दक्षिणेची लाच बाळगत नाही तो. लोकांना खोटं सांगू बसवतात. कामचुकारा धार्जिन पंचांग. जे कामचुकार आहेत त्यांना धार्जिन पंचांग. कामचुकारा धार्जिन पंचांग, सडलेले अंग संस्कृतीचे. किती घन अर्थ आहे. मुहूर्ताचे वेळ मूर्खांना शोभते. संत तुकाराम महाराज म्हणतात मुहूर्ताचे वेळ मूर्खांना शोभते, आयुष्य नाचते पंचांगाने. बरोबर आहे. बघा विचार करा. जो पंचांगाच्या नादी लागला तो बुडाला, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. चांगल्या कामाला लागावे कधीही. भगवान बुद्धांनी पण सांगितलेलं आहे. कुठलेही कार्य असेल तर चांगल्या भावनेने, चांगल्या मनाने करा, ते सक्सेस होतं. तर चांगल्या कामाला लागावे कधीही, गोड फळ येईल कष्ट घेता. चांगल्या कामाला लागावे कधीही, गोड फळ येईल कष्ट घेता. दुष्ट कामे केली शुभ वेळेवरी, माफी नाही तरी शिक्षेत होईल. बघा दुष्ट काम मुहूर्त बघून काही अनैतिक कामं केली, काही 2 नंबरचे धंदे केले तरी शिक्षा काही चुकत नाही. दुष्ट कामे केली शुभ वेळेवरी, तरी माफी शिक्षेची चुकत नाही. वेळ हवा पाणी आकाश बाधेना. वेळ हवा पाणी आकाश बाधेना, भटांच्या कल्पना शुभाशुभ. विवेकाने वागा होऊनी निर्भय. विवेकाने वागा होऊनी निर्भय, अशुभाचे भय निर्बुद्धींना. जे निर्बुद्ध आहेत, मूर्ख आहेत, त्यांनाच ह्या अशुभाचे भय आहे. सत्य सांगा लोका जरी कडू लागेल. सत्याचे कास भगवान बुद्धाने धरले, सत्याचे कास बाबासाहेबांनी धरले आहे. आपण सत्याचे कास धरावे. सत्य सांगा लोका जरी कडू लागे, चाला नाही मागे आला कोणी. म्हणजे कोणी आपल्या मागे आला नाही, बरोबर आला नाही झाले तरी आपण आपला मार्ग क्रमण केला पाहिजे. बुद्धांच्या मार्गाने केले पाहिजे. तर आजच्या या दिवशी गाणं एक मिनिट. बंधूंनो बहिणींनो, आजच्या या दिवशी आदरणीय दादा प्रल्हाद शिंदे यांचा स्मृतिदिन आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे 1933 साली त्यांचा जन्म झाला. तबलावादन ते लोकसंगीतातील अनेक गीत प्रकारामध्ये आपल्या गायनाने आणि सुमधुर आवाजाने करोडो मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. त्यांनी गायलेली भीमगीते, भक्तिगीते आणि हिंदी कव्वाल्या त्या काळात अजरामर झाल्या. त्या काळी कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया अस्तित्वात नसताना देखील आपल्या गायनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संबंध भारतामध्ये लोकसंगीतावर संस्कार घडवण्याचे महान कार्य आदरणीय प्रल्हाद शिंदे यांनी केलेलं आहे. अशा सप्तसुरांच्या बादशहास, सूरसूर्यास या स्मृतींनी विनम्र आदिवाद.
सप्तस्वरांनी नटलेले रत्न जडीतील लेणे, कलेच्या कंसात भरलेले काव्य मोत्यांचे दाणे होते. सप्तस्वरांनी नटलेले रत्न जडीतील लेणे होते, कलेच्या कंसात भरलेले काव्य मोत्यांचे दाणे होते. 15 रुपया वाणी खणखण वाजवणारे नाणे होते, कोकिळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. वामनदादा कर्डकांनी एक गीत लिहिलेलं आहे जे प्रल्हाद शिंदेने त्या काळी गायलेलं आहे. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराव. वामनदादा बाबासाहेबांना म्हणायचे, काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. वामनदादा म्हणतात, काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. लेकराला जशी माता भीम माझा तसा होता. लेकराला जशी माता भीम माझा तसा होता. झुंज देऊनी काळाशी नववीला कोटींचा माझा भीम माझा असा होता. कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने दान केला या देशाला ज्ञानसाठा असा होता. असा होता. काय सांगू तुला वामन भीम माझा कसा होता. 7 ठिगळांच्या बंडीचा भीम माझा किस्सा होता. कापराची काया माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा. आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यांवरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी. पंख पांघराया होता माझा भीमराया, पंख पांघराया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी. वामनाच्या मनी येते जुन्या आठवणी, वामनाच्या मनी येते जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी. दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. आणि या माऊलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या भीमाला साथ झाली ती रमाई माते. रमाई मातेने खूप कष्ट सहन केले, खूप यातना सहन केल्या. उपाशी राहिल्या, गवऱ्या थापल्या, लोकांच्या घरची मनमजुरी केली आणि बाबासाहेबांना शिक्षणात अडथळा आणून न देता त्यांना खूप सहकार्य केले. आपली 4 अपत्य गमावून देखील त्यांनी खूप मोठं असे बलिदान दिले आपल्या समाजासाठी. तर अशा या मातेसाठी एक गीत.
आई, तू केलेले उपकार फेडणे कठीण आहे. माता रमाई, आई, तू केलेले उपकार फेडणे कठीण आहे. तुझ्याच त्यागामुळे आमचे हे जीवन सुखी आहे. तुझ्याच त्यागामुळे आमचे हे जीवन सुखी आहे. त्यागालाही लाज वाटावी असा माही तुझा त्याग आहे. आणि तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आहे आम्हा लेकरांचा अभिमान. त्यागालाही लाज वाटावी आई असा तुझा त्याग आहे. आणि तुझ्या त्यागामुळेच निर्माण झाला आमच्या लेकरांचा अभिमान. आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला, आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला, कसे फेडू पाप, कसे होऊ उतराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई. गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. रमाची भीमाला तरी साथ होती. येते मग इकडं म्हणे चालेल. हां, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या प्रमाणे, भीमराव होते दिव्याच्या प्रमाणे. आणि त्या दिव्याची रमावत होती. धन्यवाद. ते किस्सा सादर करतो. रमाईच्या चरणी आंबा, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागेल रमाला. सादर करतील सोनाली विजय कांबळे, सोनाली सोनालीताई लोखंडे, या दोघींना विनंती करतो हे गीत ते सादर करतील. आणि हे गीत मी फ्लूटवर वाजवायचं. नाही आवाज येतो, आवाज घुमतो नाही का? येतो काय प्रॉब्लेम नाही. ते म्हणलं ना ते चला एक मिनिट लोकेशन चालू ते कसं चुकायला नको. रोटेशन असतं काय गाणं.
धन्यवाद. छान. खूप छान काकांनी बासरी वाजवलेली आहे. शेवटचं गीत घेऊ आपण राहू सुखाने आम्हाला इथे आणि कार्यक्रमाची सांगता करू. बंद झाला ते बंद झाला बंद झालंय. ठीक एक याच्यावर आवाज येतो याच्यावर नाही येणार आवाज येते ना. सर्वांनी थांबा एक मिनिट. आवाज वाढव. सर्वांनी साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि उशीर होऊन देखील आपण हा कार्यक्रम ऐकलात त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि शेवटची जी सराव होते सुखाने हा मानले या भुवरी आहे. भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे सभ्य सत्ता सुखी होतो, सर्व प्राणी मात्र सुखी होत, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुखशांती दीर्घायुष्य लाभो, सर्वांच्या बाधा रोग नष्ट होत आणि सर्वांना चांगलं आयुष्य लाभो. या करुणाच्या राहो सुखाने हा मानव इथे या भुवरी आहे. आजीचं या भुवरी
जय भीम. धन्यवाद. क्या म्हणायचं? हा आता बंद की म्हणायचं असं. म्हणून नाही हा? बस बस. सर्वांना मैत्री म्हणून जय भीम. जाता जाता एक गुलजारांची कविता आहे. बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंखें मिलाने की जरूरत क्या है. सबको मालूम है बाहर की हवा कातिल है, यूं ही कातिल से उलझने की जरूरत क्या है. जिंदगी एक नेमत है, उसे संभाल के रखो, कब्रों को सजाने की जरूरत क्या है. दिल बहलाने के लिए घर में वजह है काफी, यूं ही गलियों में भटकने की जरूरत क्या है. गुलजार. जय भीम सर्वांना. सर्वजण जय भीम. सुरक्षित राहा, जय भीम. आनंदित राहा. जय भीम. बहुजन नायक ग्रुप भूमेचे बहुजन नायक खूप ग्रुपचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. मनपूर्वक आभार, धन्यवाद. त्यांनी खूप सुवर्ण संधी आम्हाला दिली आणि आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपल्या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार. जय भीम. नमो बुद्धाय. जय थँक्यू भीम. सो मच. Yes.